महाराजांचा विजय. तुम्ही काय करता? पेटीवर बसून तबला वाजवा, निदान तबल्यापासून पेटी वाजवा. महाराज मी वादक नाही, गवई आहे, संगीत गातो. बरं या काहीतरी. तुरत होतय धडधडलाली गालावर आली आणि अंगात भरलंय वारं, हिची पिठी बाधा झाली. आता आधीर झालो या, मग बधीर झालो या, आणि तुझ्यासाठी बनून मजनू माग आलो या. आणि उलटं झिंगाट पळतंय, झिंगाट रंगात आलो या. झालंय झिंग 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 तुमचा आवाज तर साखरेसारखा गोड आहे. साखरेसारखा गोड आहे. तुम्हाला काय बक्षीस पाहिजे? महाराज मला स्वतःला काय एक नको. सध्या संगीताला वाईट दिवस आले. संगीत केल्यासाठी काहीतरी करा. अवश्य. काय बरं करावं? हा प्रधानजी, छान कल्पना सुचली. लोकांना म्हणावं की सर्व काही गाण्यातच बोललं पाहिजे. कोणीही साधं बोलायचं नाही, अशी दवंडी लगेच पिटवा. ठीक आहे. जो कोणी गाण्यात बोलणार नाही त्याला शिक्षा करा. पहिल्यांदा सुरावर चढवा, मग हत्तीच्या पाय देऊन त्याचा कडे लोट करा. नंतर त्याच्याकडून लिहून घ्या की अशी चूक होणार नाही. आता जाऊन द्यायची व्यवस्था करतो महाराज. ऐका. आजपासून सर्व बोलणे व्हावे केवळ गाणे. केवळ गाणे आणि तराने चालणार नच इतर फळाने. आज राजाज्ञा जो मोडील कोणी, देव सुळावर त्यात तक्षणी. ऐका तुम्ही ऐका. अजून आपलं पोट दुखायची वेळ आली बुवा. जिकडे बघावं तिकडे लोक नुसतं गात आहेत, साधं बोलणंच नाही कुठे. महाराजांच्या आज्ञा आहे ना, कोण मोडणार? काय एकेकांच्या आवाज बसाडे आहेत रे, त्यांनी सुद्धा गायचं म्हणजे काय हे? लोक अगदी त्रासून गेले आहेत. कोणी गद्य बोलत तर त्याला पकडायचं हे आपले काम आहे. आपण सुद्धा गद्य गद्य कोण बोलतो त्यास मी पकडितो आणि सुळावरी चढवितो. गद्य कोण बोलतो त्यास मी पकडितो आणि सुळावरी चढवितो. ते बघती दोघं नवरा बायको भांडत आहेत. बाजूला उभं राहून ऐकूया. साधी भांडत आहेत ती गाण्यातच. संपलं मीठ संपलं. स्वयंपाक करू कशाचा? माझ्या आई नको हात चालू बाजूला आणून देतो माल तुला. नाही येताना 2 शेर तुम्ही वांगे आणा छान सुरेख. आणि तुम्ही ते
समज समज तू दुकानदार दादा आणि मी गिराईक. मग मी विचारलं तुला, अहो दुकानदार दादा तुम्ही कसं दिला कांदा, तुम्ही कसं दिला कांदा? रुपयात 4 शेर रावसाहेब, रुपयात 4 शेर. त्या तर आम्हाला एक शेर घालू नका हो कचरा शेर. मला आमचा पांढरा पेक, कांदे किती स्वच्छ सुरे. 4 अंडे नाहीत पार, मांडून ठेवा आज उधार. नाही 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 चालणार, आज रोग उद्या उधार. का रे बाजाराची गंमत, मग राजवाड्यात किती मौज उडाली असते. अरे राजवाड्यात गाणं नाही, शास्त्रीय संगीत नाही, सगळं रागदारीत चाललं या. चल तिथली गंमत प्रत्यक्ष बघितली पाहिजे. चल 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 लवकर. गद्य कोण बोलतो त्यास मी पकडितो, अन सुळावरी चढितो. गद्य कोण बोलतो त्यास मी पकडितो, अन सुळावरी चढितो. राणी कुठे आहे आमची? इथे महाराज मी. आज तुझे तोंड सुकले कशाने? या पडच्याने माझं गाल गेलं. आजी जा जा घेऊन ये वैद्य. अरे काय झालंय? महाराज महाराज बोल लवकरी. महाराज महाराज अरे बोल ना थरकरी. महाराज महाराज अरे बोल ना गजड्या. महाराज आपला प्रिय राजवाडा. आता बोलतोस का मुंडकं उडवू तुझं? महाराज आपला प्रिय राजवाडा जळून खाक झाला. काय झालंय? मेलो ठार मेलो आणि मूर्ख तू हे मला आता सांगतो? क्षमा करावी महाराज, आपलीच आज्ञा होती, सगळं गाण्यातच सांगायचं. खड्ड्यात गेली ती आज्ञा प्रधानजी. लोकांना म्हणा नेहमी सांगतो बोला. ठीक आहे सरकार, ठीक आहे सरकार. राजवाडा सुखरूप आहे आपला, थोडक्यात वाचला आग विझवली. वा प्रधानजी आमचा राजवाडा वाचतोय. वा प्रधानजी वा प्रधानजी आमच्या आज्ञेमुळे हा सारा घोटाळा झाला ना. रद्द केली आम्ही आमची आज्ञा. हा महाराज मी लहान तोंडी मोठा कर घेते. खरा क्षमा असावी. महाराज महाराज जर तुम्ही ही आज्ञा परत घेतली तर उपकार होतील, नाही तर ती तिथे माती होईल. शब्बास प्रधानजी पटलं आम्हाला तुमचं. तुम्ही म्हणताय ते खरं आहे. अति तिथे मातीच कोणीतरी म्हटलं आहे. कोणी बरं म्हटलं आहे? पण आज्ञा रद्द झाली ना. झाली म्हणजे काय? झालीच. याड लागलं ग याड लागलं ग, राजवाड्याचं याड लागलं ग. याड लागलं ग याड लागलं ग, राजवाड्याचं